तर मित्रांनो, आजची आपली रेसिपी आहे सुका चिकन आणि झणझणीत रस्सा. आज मार्केटमधनं येतानाच विचार केला की आज चिकन रेसिपी करूया, म्हणून येतानाच अर्धा किलो चिकन आणि काही साहित्य बरोबर घेऊन आलो आहे. हे पहा, आता आपण ते चिकन एका बाउलमध्ये काढून घ्या. सुंदर चिकन आहे, बोनलेस चिकन आपण आणले जास्तीत जास्त. हे पहा, आणि आता हे चिकन जे आहे हे पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 वेळा आपण ते पाण्यामध्ये चांगलं धुवून घेऊया. त्यात पहिले आपण आलं आणि लसूण याची पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला. प्रमाणे कांदा आणि टोमॅटो देखील बारीक चिरून घ्यायचा. अर्धी वाटी दही आपल्याला चिकनमध्ये मिक्स करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जे मसाले लागतात, म्हणजे आपल्या घरातला तिखट मसाला, हे देखील आपण आता सुरुवातीला 1 ते 2 चमचे फक्त आपण टाकून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे काश्मीरी मसाला हे देखील घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे धना हळद, आपले जे आवडीचे मसाले असतात आपण जे जेवणामध्ये वापरतो, हळद असेल, हे देखील आपल्याला ॲड करायचे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं यामध्ये. हे बघा, चवीनुसार आपण मीठ त्यामध्ये ॲड करतो आहे. आणि सर्व एकदा हे मसाले मिक्स आपल्याला करून घ्यायचे. त्यासाठी आपण हे मिश्रण तयार करतो आहे. आणि चमच्याने देखील हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला बाजारात मिळणारा चिकन मसाला हे देखील आपण त्यामध्ये ॲड करूया. हे चिकन आपण 15 मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया. जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण गॅस चालू करून त्यावरती पातेलं गरम करूया. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं असा आपला अंदाज आला की आपण जे कांदा कापून ठेवला होता तो कांदा त्यामध्ये टाकायचा आहे. चांगल्या प्रकारे आपल्याला तो परतवून घ्यायचा या तेलामध्ये. कांदा चांगल्या प्रकारे परतवणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे बघा, कमीत कमी 3-4 मिनटापर्यंत आपल्याला हे कांदा जो आहे चांगला परतवून घ्यायचा, जोपर्यंत कलर बदलत नाही. रंग बदलायला लागला की आपण त्यामध्ये आपण तयार केलेली आलं लसूण पेस्ट देखील त्यामध्ये ॲड करूया. थोड्याच वेळामध्ये आपण टोमॅटो देखील ॲड करायचे आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व जो आपण कांदा टोमॅटो कापून घेतला होता ते एकजीव करून घ्यायचा आपल्याला पातेल्यामध्ये. आता पुन्हा एकदा आपण आपल्या चवीनुसार त्यामध्ये मीठ, हळद, मसाला हे सर्व यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आणि हे मिश्रण जे आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि या सर्व मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल येईल. हे पहा, अशा प्रकारे तेल आल्यानंतर आपण त्यामध्ये आपण जो चिकन मॅरिनेट करायला ठेवला होता तो देखील आपण त्यामध्ये ॲड करूया. हे पहा, मॅरिनेट देखील चांगलं झालेलं आहे. आणि हे चिकन आता आपण त्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड करूया. त्यामध्ये आपण जे चिकन टाकलं आहे हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. वरखाली करून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. याप्रमाणे आपण ते मिक्स करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण कोथिंबीर कापून घेतली होती ते देखील त्यामध्ये आपण ॲड करूया. आणि पुन्हा एकदा चमच्याने ते मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपण ते चांगल्या प्रकारे मिक्स करतो आहे. त्यानंतर 1-2 मिनटासाठी आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे जे आपलं चिकन होतं त्या चिकनमध्ये आपण थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि त्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला जेवढा रस्सा लागणार आहे त्या हिशोबाने आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकून ठेवायचं आहे. 7 ते 8 मिनटामध्ये किंवा 10 मिनटामध्ये आपला चिकन रस्सा तर तयार होतं आहे. हे पहा, आपलं चिकन तयार झालेलं आहे. तर आता मात्र आपण जे शिजलं चिकन आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे. अशा प्रकारे तुम्ही अजूनपर्यंत मित्रांनो बरेचसे व्हिडिओ पाहिले असेल, त्यामध्ये तुम्हाला एक तर सुका चिकन किंवा चिकन रस्सा हे दाखवतात कशा प्रकारे करायचं, परंतु एकाच वेळेला रस्सा आणि सुका चिकन कसं बनवायचं हे आपण आज पाहणार आहोत. हे पहा, आपला रस्सा तर तयार झालेला आहे. त्याची रस्स्यावर थोडीशी आपण कोथिंबीर टाकतो आहे आणि आपला रस्सा झाकून आपण साईडला ठेवूया. आणि दुसरी प्रोसेस आपण आता करूया की आपल्याला सुका चिकन करायचं. त्यासाठी पुन्हा एकदा आपण गॅस पेटवला आहे, पातेल्यात ठेवलं आणि त्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला.
हे पहा, अशा प्रकारे आपल्याला 2 ते 3 चमचे आपण तेल गरम करायचं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण जे आपण कांदा कापला होता तो देखील थोडासा चेक केला आपण. आणि सर्वात प्रथम आपल्याला पुन्हा एकदा कांदा चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे. आता आपला कांदा चांगला परतवून झालेला आहे. त्याचप्रमाणे थोडंसं टोमॅटो देखील आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. कांदा आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजला असा आपला अंदाज आला की त्यामध्ये आपण जे आपलं पुन्हा एकदा मीठ, मसाला, हळद जो मसाला असतो तो आपल्याला ॲड करायचा आहे. हे सर्व आपलं शिजवून घ्यायचं चांगल्या प्रकारे. थोडंसं मीठ पुन्हा एकदा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. त्याचप्रमाणे चिकन मसाला आपण देखील ॲड करूया. आणि हा सर्व मसाला आपला तयार झालेला आहे. त्याचवेळी आपण जे चिकन बाहेर काढून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा आपण त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. हे पहा, पुढील 4 ते 5 मिनटं आपलं सुका चिकन ही रेसिपी पूर्ण झालेली असेल. तर अशा प्रकारे आपण सुका चिकन देखील आपला तयार झालेला आहे. पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर आपण त्यामध्ये ॲड करूया. खूप चांगला फ्लेवर होतो त्यामुळे या चिकनला आपल्या. हे पहा, त्या थोडंसं आपण वाटलं पाणी ॲड करून पुन्हा एकदा चांगलं शिजवून घेऊया. हे पहा, हे पाणी पुन्हा एकदा आपल्याला आटवून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला सुका चिकन तशी तयार झालेला आहे. तर आता आपण पाहूया की आपण सुरुवातीला तयार करून घेतला तो म्हणजे चिकन रस्सा. हे पहा, सुंदर तरी आली त्याला. आणि एका वाटीत आपण थोडासा रस्सा काढून घेऊया. याप्रमाणे आपण आता एक वाटीमध्ये रस्सा काढून घेतला आहे. हे पहा, अशा प्रकारे सुंदर आपला रस्सा तयार झाला आहे. त्याचप्रमाणे एका डिशमध्ये आपण जो आपण सुका चिकन केला होता तो देखील काढून घेतला आहे. हे बघा, सुंदर चिकन आपलं तयार झालं आहे. तशी तुम्ही देखील घरी हे नक्की ट्राय करा. तुम्हाला देखील ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि केल्यानंतर कशा प्रकारे झाले मला नक्की कळवा तुम्ही. पुन्हा नक्की भेटूया नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.